नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आपण आलेलो आहे फिश अँड ग्रिल येथे. हे कोथरूड इथे आहे आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या काही युनिक रेसिपीज आहेत त्या जाणून घेणार आहोत. तर चला आता आपण त्यांच्या ज्या संचालिका आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूया आणि त्यांच्या या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, तसेच त्यांचे कोणते कोणते आज फिशच्या रिलेटेड पदार्थ आहेत ते दाखवणार आहेत ते जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव पल्लवी जोग. आपण आलेलो आहोत फिश अँड ग्रिल या आमच्या आउटलेटमध्ये. आम्ही इथे फिशचे म्हणजे सी फूडचे सगळ्या प्रकारचे आम्ही फिंगर फूड्स देतो. आमच्याकडे विविध प्रकारचे फिंगर फूड आहेत, जसं की इटालियन आहे, अमृतसरी आहे, त्याच्यानंतर जॅपनीज पद्धतीचं टेम्पुरा फ्लॉवर वापरून आम्ही डिशेस बनवतो. त्याच्यानंतर आगरी पद्धतीचं आहे, टिपिकल मालवणी फिश फ्राय अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर चिली फ्राय ही चायनीज डिश अवेलेबल आहे. थोडंसं अमेरिकन खायचं असेल तर प्रॉन्स सब सँडविच किंवा प्रॉन्स. त्याच्यानंतर आमच्याकडे टिपिकल कोळी वडा अवेलेबल आहेत. सो असे वेगवेगळे सी फूडचे फिंगर फूड अवेलेबल आहेत. सो आज मी तुम्हाला काही वेगवेगळे दाखवणार आहे पदार्थ. सो आपण बघूया ते. आता आपण बनवतोय मालवणी प्रॉन्स पुलाव. मालवणी पद्धतीचा आहे. याच्यामध्ये आम्ही आमसुलाचा वापर करतो. आता हा कांदा परतून घेतोय आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले जातील. हा, सो आपण ह्याच्यात लाल तिखट टाकतोय, हळद येईल, मालवणी मसाला जाईल ह्याच्यामध्ये, मीठ, त्याच्यात आपण कोळंबी टाकतोय. आता आधी शिजवून घेऊ आणि आमसुल. तो मालवणी पुलाव जो आहे याचं जर ऑइल मधला घेतला तर 349 आणि आपण अमूल बटर मध्ये पण ऑप्शन ठेवलाय, सो तो घेतला तर 399. सो याचा पोर्शन 300 ग्रॅम आहे आणि हा दोघांसाठी सफिशियंट आहे. आता यामध्ये राईस ऍड केला जातोय. सो हा राईस टाकल्यानंतर त्यावर कोथिंबीर आणि आता ते चांगला परतून घेतील. यामध्ये तुम्ही बघू शकता की मालवणी मसाल्याचा वापर केलाय, त्यामुळे याला अस्सल मालवणी पुलाव यांनी नाव दिलंय. सो आपण आता मॅक्सिकन प्रॉन्स राईस बनवतोय. त्याच्यासाठी कांदा फ्राय करून घेतोय, आपण सॉते करून घेतोय. याच्यामध्ये कॅप्सिकम, टोमॅटो असं जातं सगळं. कांदा फ्राय करून झाल्यानंतर आपण त्याच्यात टोमॅटो आणि कॅप्सिकम टाकतोय. ते पण चांगलं शिजू द्यायचं. यात थोडीशी मिरची पावडर, हळद,
मालवणी मसाला, मालवणी मसाला, गरम मसाला, गरम मसाला, जिरा पावडर, जिरा पावडर आणि धना पावडर, आणि धण्याची पावडर. चवीनुसार मीठ. आणि आपल्याला जसं आवड असेल मिठाची तशी चवीनुसार. मीठ चवीनुसार. शिरे मेथी. याच्यात आता कोळंबी टाकली. मध्ये शिजायसाठी पाणी. आता हे त्यांनी शिजण्यासाठी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे. शिजल्यानंतर मग रायता. साधारण एक 4-5 मिनिटांनी हे 4-5 शिजेल मिनिटांनी शिजले की मग रायता. आणि मग याच्यात ते राईस टाकतील. आता यात राईस टाकत आहे. झाले आता आपण राईस. मगाशी आपण बघितलं होतं ते शिजलंय व्यवस्थित. आणि आता याच्यात राईस टाकलं जात आहे. पार्सली थोडी.